नमस्कार मंडळी, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडचा व्हिडिओ आहे. मी आले गावाकडं आणि हे आहे माझं जुनं घर. तर आम्ही आलो आहे मतदानासाठी. तर इकडं मी तुम्हाला दाखवते माझं कपाट. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की आम्ही इथं म्हणजे आहे घर आमचं, हे जुनं घर. तर मी तुम्हाला तेच दाखवते. आणि त्याच्यानंतर मला करायचं होतं स्वयंपाक, कारण का आम्ही सकाळचं घाई गडबडीत लवकरच आलो होतो. आणि चपात्या आवडतात पोरांना, दुसरी भाकरी वगैरे खात नाहीत, म्हणून मी त्यांना चपातीचं पीठ मळलं आणि ते करायचे होते चपात्या. मग चपात्या पण केल्या आणि पोरांचं इथं चाललं होतं खेळणं. मम्मा मला हे फुगवून दे, फुगवून दे, असं फुगा वगैरे फुगवून दे, असं चाललं होतं पोरांचं. आणि मग ते स्वयंपाक वगैरे झाला, पोरांना चारलं आणि त्याच्यानंतर जायचं होतं मला वोटिंग करायला. तर ह्यांनी हे आणि आम्ही दोघंजण जाणार होतो. मग चाललं होतं माझं आवरायचंच पटकन. आणि वोटिंग म्हणलं सकाळचं घाई असते आणि सकाळची एवढी गर्दी नसते, दुपारची जास्त होती, म्हणून म्हणलं पटकन जाऊन करून यावं. पण म्हणलं पोरांना आधी चारून जावं, कारण का आम्ही गेल्यानंतर जास्तच रडतात मुलं, म्हणून मागं लागतात. किरकिर करू नये म्हणूनच म्हणलं त्यांचं आधी व्हावं सगळं चारून वगैरे आणि त्याच्यानंतरच जावं म्हणलं. तर आम्ही आलो घाई गडबडीतच. आणि मला जायचं, आम्ही त्याच्या इकडं वोटिंग कार्ड झाल्यावर मग आम्हाला जायचं होतं गावी, म्हणजे मम्मीकडे जायचं होतं तिकडं. मग त्यासाठी चालली होती थोडी घाई गडबड. तरी ते शंभूबाळ्याचं चाललेलं, मम्मी मला फुगा हा फुगवून दे म्हणून. तो छोटासा होता म्हणून मला काही फुगवताच येत नव्हता. तर चला, आता मी व्हिडिओ म्हणजे ह्यांचं पोरांना चारून वगैरे झालं आणि वोटिंग करून आले. आणि मग त्यानंतर मी घेतली होती कैरी खायला रानातली. इतकी छान लागत होती, पण थोडीशी आंबट होती, मग चांगली लागली जरा. आणि त्याच्यानंतर मला पण जास्त आवडते, मुलांना पण खूप आवडते कैरी आणि ह्यांना तर जास्तच आवडते. तर आता आम्हाला जायचं होतं मम्मीकडे, तर त्यासाठीच माझं आवरून झालं होतं. तर आम्ही निघालो होतो गावाकडंच आणि तिकडून तसंच मग आम्ही इकडं पुण्याला येणार होतो. तर जाता जाता आम्हाला इतकं छान वातावरण बघायला भेटलं. आणि त्यानंतर 6-7 वाजले होते आणि त्याचा जो व्ह्यू होता, ते विमान वगैरे चाललं होतं, ते वेगळीच मजा येत होती, म्हणून म्हणलं थोडंसं घ्यावं. तर चला, आता इथंच थांबते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.